नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण नेहमी ऐकतो म्हणतो की आनंदी जगायचं असेल ना तर भूतकाळाचा विचार न करता वर्तमानात जगलं पाहिजे. पण काही भूतकाळातल्या आठवणी अशा असतात ना की त्या आल्या की वर्तमानात आपल्याला एक सुखद अनुभव पुन्हा एकदा त्या देऊन जातात आणि मन पुन्हा चार्ज झाल्यासारखं वाटतं. होतं ना असं? अशीच एक फार सुंदर आठवण आपल्याशी शेअर केली आहे नीता चंद्रकांत कुलकर्णी यांनी. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी शेअर करते. आमच्या लहानपणीनं देवीचं नवरात्र बसायच्या आधी आई आजीची पूर्ण घराची स्वच्छता सुरू व्हायची. डबे घासले जायचे, एकूण एक अंथरुणं पांघरुणं धुवायची. वडील भाऊ मदतीला यायचे. श्रमाचे संस्कार आपोआप व्हायचे. आम्हाला ना आईच्या हाताखाली कामं करायला लागायची, पण त्याचं काही वाटायचं नाही, कारण देवीचं नवरात्र बसलं की आमचा आवडता भोंडला सुरू व्हायचा ना. मी आणि सुधा आमच्या दोघींच्या घरी नवरात्र बसायचे, त्यामुळे इतर मैत्रिणी भोंडल्याची वाट बघायच्या. शाळा 5:30ला सुटायची. आई आजीनं तयारी केलेली असायची. पाटावर आजी रांगोळीनं हत्ती काढायची, त्यावर हळद कुंकू वाहून फुलांनी तो सजवायची. तजेलदार अशी केशरी पिवळ्या रंगाच्या झेंडूची फुलं फार सुरेख दिसायची त्यावर. मैत्रिणी दप्तर ठेवून पळत यायच्या. कपड्यांची फारशी काही फिकीर नसायची, जरा बऱ्यापैकी फ्रॉक असेल तो घालायचा. मग वाड्यातल्या काकू त्यांच्या मुली सुना फेर धरायच्या. मध्यभागी पाठ ठेवायचा आणि हातात हात गुंफून गोल फिरत गाणी सुरू व्हायची. वर्षानुवर्ष हा गाण्याचा क्रम ठरलेला असायचा. आम्ही सगळ्याजणी रोज गाणी म्हणायचो. हा वारसा परंपरेनं आपोआप पुढे जायचा. आमच्या वडिलांना आणि भावाला सुद्धा ही गाणी पाठ असायची. आणि गंमत म्हणजे तेव्हा त्या गाण्यांचा अर्थ माहीत नव्हता, नंतर समजला. ऐलोमा पैलोमा गणेश देवा असं देवाचं नाव घेऊन भोंडला सुरू व्हायचा. अक्कण माती चिक्कण माती या गाण्यात अस्स सासर द्वाडबाई कोंडू न मारित असं म्हणताना आई काकू खुसूखुसू हसत असायच्या. त्या का हसायच्या हे खूप वर्षानंतर कळलं. हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली आणि श्रीकांता कमलकांता हे वेड्याच्या बायकोचं गमतीशीर गाणं म्हणताना आम्हाला तर फार मज्जा यायची. पूर्वी लहान असतानाच लग्न व्हायची, म्हणूनच कारल्याचा वेल लावगसुने या गाण्यातून सासूबाईंचं ऐकायचं असा छानसा संदेश दिलेला आहे. तसंच पुढे सासूरवास होणारे हेही कदाचित सूचित करायचं असेल. सूनबाईच्या समाधानासाठी पुढचं गाणं आहे. सासूरवाशी सून रुसून बसायची, सगळे समजवायला जायचे, पण ती कोणाचंच ऐकायची नाही. मग नवरा जेव्हा समजवायला जायचा तेव्हा बाईसाहेब यायला तयार व्हायच्या. सासरी गेल्यावर फक्त त्रास नाही तर प्रेम करणारा नवरा सुद्धा आहे हे तिला माहीत करून दिलं जायचं. नणंद भावजया दोघीजणी, घरात नव्हतं तिसरं कुणी. या गाण्यात शेवटी घे काठी घाल पाठी घराघराची लक्ष्मी मोठी अशा ओळी आहेत. घरातल्या लक्ष्मीचा आदर झाला पाहिजे असं सांगितलंय त्यात. खरं तर ना सुखी जीवनाचं सार या गाण्यांमध्ये आहे. अतिशय लढीवाळ गोड भावना व्यक्त करणारी गाणी आहेत ही. आजही गाणी लिहिताना त्याचा ताल लय ठेका मनात वाचतोय माझ्या. आता लक्षात येतं की खेळता खेळता शारीरिक व्यायाम व्हायचा, त्याबरोबर थोडंसं शहाणपण शिकवणारी, मनाला आधार देणारी, हसवणारी अशी ही सगळी गाणी होती. भोंडल्यानं आनंददायी वातावरण निर्माण व्हायचं. वाड्यातल्या लोकांचा एकोपा वाढायचा, संस्कृती जपली जायची. आडबाई अडोणी अडाचं पाणी काढोनी अडात पडला शिंपला आमचा भोंडला संपला. इतकं साधं गाणं पण अगदी झोकात आणि जोरात म्हटलं जायचं. नंतर खिरापतीची गंमत सुरू व्हायची. ती ओळखता येणार नाही अशी करायची. कोणी ओळखली की जोरजोरात हसू यायचं. खिरापत खाऊन झाली की आमचा घोळका सुधाच्या घरी निघायचा. तिथे हीच गाणी, तेवढीच गंमत. किती सुखाचे दिवस होते नाही. सहज मिळणारा निर्मळ आनंद होता. आज वाड्यातल्या काकू ताई आठवल्या. न ओळखता येणाऱ्या वेगवेगळ्या खिरापती अगदी कौतुकानं करणारी आई आठवली. पोरी भोंडला खेळणार म्हणून अंगण झाडून ठेवणारी आजी आठवली. आमच्या पायाला खडे टोचू नये म्हणून ते सुद्धा उचलून बाजूला टाकायची ती.
आम्हाला असं अथांग आणि निरपेक्ष प्रेम मिळालं. हे आमच्या पिढीचं फार भाग्य आहे. देवी आईचं नवरात्र बसलं आणि आठवणीतून हे सगळं सुख मनात दाटून आलं. मन हळवं झालं. आज त्या सगळ्यांच्या आठवणीसाठी हे 4 शब्द. रसिक हो, खरंच ज्यांनी ज्यांनी ही गंमत अनुभवली असेल ना, त्यांना आत्ताचं हे वर्णन अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं असेल नाही. खरंच किती सुंदर आपल्या प्रथा परंपरा होत्या आणि त्यातनं मिळणारा एक निर्मळ आनंद होता. म्हणूनच या प्रथा परंपरांचा वसा आपणही पुढच्या पिढीला द्यायला हवाय, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्याही असाच निर्मळ आनंद घेऊ शकतील आयुष्याचा. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.